लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीएतल्या घटक पक्षांनी विरोधी पक्षांच्या विरोधात आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या वतीनं आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वरळीच्या जांभोरी मैदानातून सुरुवात झालेला हा मोर्चा NSCIच्या डोमपर्यंत नेण्यात आला. त्यानंतर वरळी डोममध्ये जनआक्रोश महिला संमेलन पार पडलं. या संमेलनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जागं करता येत नाही. हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे. अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की NDA कडे 2/3 मेजॉरिटी आहे. आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार. मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला.